नमस्कार. आपण गीतेतील महत्वाच्या वेगवेगळ्या संकल्पना साररूपात पाहत आहोत. आता आणखीन काही संकल्पना आपण विचारात घेऊया. एकमेवा द्वितीय चिरस्थायी परब्रह्म. एकमेवा द्वितीय परब्रह्म त्याच्या अव्यक्त स्वरूपात अकल्पनीय, अमर्यादित असते. पण तेच जेव्हा व्यक्त स्वरूप धारण करून सृष्टीच्या रूपात येते तेव्हा ते वेगळे असते. स्वतःच ज्ञाता आणि स्वतःच ज्ञेय बनते. म्हणून अव्यक्त एकमेवा द्वितीय परब्रह्म हे त्याच्या व्यक्त सृष्टी रूपापेक्षा श्रेष्ठ होय. ज्ञाता हा तरी देखील त्याच्या मूळ परब्रह्माचीच प्रतिमा असल्यामुळे त्याच्यात स्वस्वरूप जाणण्याची कुवत अनुस्यूत असतेच, परंतु ज्ञेय मात्र नश्वर असते. ज्ञाता आणि ज्ञेय हे एक संकल्पना म्हणून समजले पाहिजेत, वस्तू म्हणून नाही. शिवाय ज्ञाता आणि ज्ञेय हे एकमेकांपासून स्वतंत्र नाहीत, तर एकावर दुसरा अवलंबून आहे. दोन्ही समुद्रावरील लाटांसारखे नश्वर आहेत. जर साधकाला या गोष्टीची जाणीव सदैव राहिली आणि तो परमतत्वाच्या अनुसंधानात सातत्याने राहिला तर त्याला स्वस्वरूपाची जाणीव होते आणि तो मोक्ष पावतो. आध्यात्मिक वृत्ती. आपल्यापैकी बहुतेक सर्वसामान्य लोकांनी जगाचा अनुभव बऱ्यापैकी घेतलेला असतो आणि त्यामुळे त्यांना वाटते की त्यांना सर्व काही माहीत आहे आणि समजते. जरी ते बहुंशी खरे असले तरी त्यांचे ते ज्ञान ऐहिक जगापुरते मर्यादित असते. परंतु या ऐहिक जगाच्या पलीकडे काय आहे ते कोणालाच माहीत नसते. म्हणजे हे जग कोठून आले, का, कोणी ते निर्माण केले, ते किती काळ चालेल आणि ते जर कधीतरी नष्ट होणार असेल तर त्यानंतर त्याचे काय होईल. आपण या जगात जन्माला येण्याआधी दुसऱ्या कोणत्या तरी स्वरूपात अस्तित्वात होतो का हे आपल्याला माहीत नसते. आणि आपण मेल्यानंतर आपले काय होईल हेही आपल्याला माहीत नसते. तरी देखील आपल्या जीवनात जे काय घडते त्यात आपण भावनिकरित्या गुंतून राहतो आणि एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूसारख्या दुःखद घटनेचा शोक करतो. तेव्हा यातून धडा हा घ्यायचा की या क्षणभंगुर जगात जे घडते ते गंभीरपणे घेऊ नये. जे लोक आध्यात्मिक तत्वज्ञानाशी चांगले परिचित असतात त्यांना हे समजते. श्रीकृष्ण अर्जुनाला ठामपणे सांगतात की ऐहिक जीवनात आकंठ बुडून जाऊ नये. त्याऐवजी या ऐहिक जगाच्या मागे काय असेल याचा विचार करावा, जरी ते आपल्या ऐंद्रिय ज्ञानाच्या पलीकडे असले तरी. आध्यात्मिक अभ्यास. साधकाने मितस्थ जीवन जगावे, मितस्थ आहार करावा, योग्य प्रमाणात झोप घ्यावी आणि योग्य प्रमाणात शारीरिक व्यवहार करावेत. खूप कमी नाही किंवा खूप जास्त नाही. असे मितस्थ जीवन जगण्यानेच साधकाचे मन स्थिर राहते आणि मग असे मन साधकाच्या आध्यात्मिक वाटचालीला आधारभूत होते. अन्यथा मन अस्थिर व अस्वस्थ राहते आणि मग ते मन आध्यात्मिक चिंतनावर केंद्रित होत नाही. मन हे स्वभावतःच चंचल असते आणि त्यामुळे ते आध्यात्मिक वाटचालीत अडथळा बनण्याची शक्यता जास्त असते. श्रीकृष्ण हे मान्य करतात, पण त्याचबरोबर ते मनावर नियंत्रण मिळवण्याची शक्कल सुद्धा सांगतात. ती शक्कल म्हणजे वैराग्य आणि सातत्याने व धीराने अभ्यास करणे. याचा अर्थ असा की सर्वप्रथम साधकाला हे कळले व वळले पाहिजे की त्याने ऐहिक जीवनातील त्याचा रस कमी केला पाहिजे. सर्व प्रकारचे मोह सोडून दिले पाहिजेत. वैराग्याची इच्छा असल्याशिवाय पुढे जाता येणे शक्यच नाही. एकदा का ती इच्छा मनात रुजली की मग साधकाने प्रत्येक परिस्थिती
आणि त्याचे मन त्या परिस्थितीत त्याला कोणती कृती करायला सांगत आहे याचा नीट विचार करावा. यांत्रिकपणे केवळ ऐहिक इच्छापूर्तीसाठी एखादी कृती करू नये. त्याने सतत काळजीपूर्वक विचार करून मगच असा मार्ग निवडला पाहिजे ज्याच्या योगे त्याचा ऐहिकातील रस कमी होईल. हा शुद्ध आध्यात्मिक अभ्यास आहे, ज्याच्या योगे हळूहळू साधकाचा ऐहिकाचा मोह कमी कमी होईल आणि शेवटी त्याचे मन परमेश्वराच्या अनुसंधानात सदैव मग्न राहू लागेल. तीच मुक्ती असेल. आध्यात्मिक अभ्यासात धैर्याला फार महत्व आहे. साधकाने जलद ज्ञान व मुक्ती मिळावी अशी अपेक्षा ठेवू नये. त्यासाठी प्रचंड धैर्य आणि चिकाटीची गरज असते. साधकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की मन लावून अभ्यास करणे एवढेच त्याच्या हातात असते, पण त्या अभ्यासाचे फळ मात्र परमेश्वरी इच्छेवर आणि त्याच्याच वेळापत्रकावर अवलंबून असते. मुमुक्षूच्या आध्यात्मिक अभ्यासाचा मुख्य भाग हा असतो की त्याने सदैव आपले मन परमेश्वराच्या अनुसंधानात राहू द्यावे. मग साधक आपली मर्यादित शारीर ओळख विसरेल आणि परमेश्वर स्वरूपात विलीन होईल. पण गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की अपवादात्मक फारच थोड्या साधकांना त्यात यश लाभते. माझ्या समजुतीप्रमाणे ते विधात्याने मुद्दामच तसे ठेवले आहे. हे ऐहिक जग आत्म्याला ऐहिक अनुभव मिळावेत यासाठी निर्माण केलेले असल्यामुळे ऐहिक जीवन हा परमेश्वरी योजनेचा एक आवश्यक भागच आहे. म्हणूनच बहुतेक लोक नैसर्गिकपणे ऐहिकाच्या मागेच असतात. जर आपला असा विश्वास असेल की आत्मा अनेक आयुष्य भोगतो, तर त्याचा अर्थ असा होतो की बहुतेक लोकांना ऐहिक जगाचा पुरेपूर आणि पोटभर अनुभव मिळण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतात. त्यामुळेच ते शेवटच्या श्वासापर्यंत ऐहिकाला कवटाळून बसतात. फारच थोड्या अपवादात्मक लोकांनाच आता पुरे झाले, आणखी जन्म नको असे का वाटत असावे याचे हेच कारण आहे. पण आध्यात्मिक परिपक्वता हळूहळूच येते. म्हणून असे नसते की एक बटन दाबा आणि त्या क्षणापासून मन पूर्णपणे विरक्त होईल. उलट पक्षी साधकाचा ऐहिकातील रस हळूहळूच कमी होत जातो. जेव्हा त्याला हे कळायला लागते तेव्हा त्याने अभ्यासपूर्वक ऐहिकातील रस कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे. आमचे गुरु म्हणतात की एकदा वैराग्य भाव स्थिर झाला आणि साधकाला त्याचे सद्गुरू भेटले की साधक 3 जन्मांनंतर मुक्त होतो. आध्यात्मिक उपदेश. ज्ञानी लोक ज्यांना आध्यात्मिक ज्ञान असते त्यांनी सर्वसाधारण लोकांचा बुद्धिभेद करून त्यांना आध्यात्मिक मार्गाला लावण्याचा प्रयत्न करू नये. सर्वसाधारण लोक हे ऐहिक जीवनात बुडालेले असतात. ते फळाच्या आशेने कर्मे करत असतात. त्यामुळे फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्मे करत राहण्याचा कर्मयोग ते स्वीकारतील हे शक्यच नसते. एखाद्या मनुष्याला अध्यात्मात रस निर्माण झाला व त्याने इकडून तिकडून थोडे आध्यात्मिक पुस्तकी ज्ञान मिळवले की लगेच तो आपल्या आप्तस्वकीयांना सुद्धा ते ज्ञान देऊ पाहतो, आणि हे अगदी सर्वसाधारण आहे. श्रीकृष्ण म्हणतात की गीतेतील आध्यात्मिक ज्ञान ज्या लोकांना त्यात रस नसेल आणि ज्यांचा अद्वितीय परमतत्वावर विश्वास नाही अशांना ते ज्ञान अजिबात सांगू नये. याला 2 कारणे आहेत. पहिले, ज्याला या तत्वज्ञानात रस नाही अशा मनुष्याला ते सांगणे व्यर्थ आहे, पालथ्या घड्यावर पाण्यासारखे. दुसरे, आणि हे अधिक गंभीर आहे, एखादा मनुष्य जो नुकताच अध्यात्म मार्गाला लागलेला असेल आणि तो जर लगेच दुसऱ्या सर्वसाधारण ऐहिक मनुष्याला आध्यात्मिक ज्ञान सांगू लागला तर त्या दोघांच्यात उगाचच वाद होऊ शकतो. जो ऐकतो तो अजून ऐहिकात गुंतलेला असल्यामुळे तो ऐहिक दृष्टिकोनातून वाद घालेल आणि त्यामुळे सांगणाऱ्याच्या मनात स्वतःच्या समजुतीबद्दल संशय निर्माण होईल
कारण त्याचे स्वतःचे ज्ञान अजून स्थिर व बळकट झालेले नसते. म्हणून दुसऱ्या कोणालाही अध्यात्म मार्गाला लावण्याची खटपट करू नये. शहाण्याने फक्त स्वतःच्या वागणुकीने आदर्श घालून द्यावा आणि ज्यांना त्याच्यानुसार वागण्याची बुद्धी व इच्छा होईल ते तसे करतील. त्याची चिंता शहाण्याने करू नये. पण आपल्या गुरूंबरोबर आणि समविचारी भक्तांबरोबर अध्यात्माची चर्चा करणे योग्य, ज्याला सत्संग म्हणतात. त्यामुळे आपले अध्यात्म ज्ञान अचूक आणि बळकट होण्यास मदत होते. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार.